माझ्या परीने काय करता येईल त्याची मी तयारी केली आहे। तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा। भविष्यातील यश तुमच्या हाती आहे। माकडाच्या सांगण्याप्रमाणे मगर फसला, पण इतर लोकांवर विश्वास ठेवून मी फसणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या गोष्टी। सन 1938 साली डिसेंबर महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक भव्य सभा निपाणीस आयोजित केली होती। त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलेली ही गोष्ट आहे। ती गोष्ट म्हणजे एका नदीच्या डोहाच्या काठी एक जांभळाचे झाड होते। त्या झाडावर माकडे येत व मनमुरादाने जांभळे खात असत। झाडालगतच असलेल्या डोहामध्ये मगराची एक जोडी राहत होती। दिवसातील थंड वेळी ते जोडपे डोहातून वर यायचे व नदीकाठच्या रेतीमध्ये पडून राहायचे। एक दिवशी झाडावर माकडे जांभळे खात असताना एका माकडाच्या हातून एक जांभूळ निसटले आणि ते खाली रेतीमध्ये पडले। तेव्हा मगरीचे तिकडे लक्ष गेले व तिने ते जांभूळ हातात घेतले। जांभूळ चांगले पिकलेले व ठसठशीत असे होते। मगरीने ते खाल्ले। तिला ते खूप आवडले। तिला फार आनंदही झाला। त्यावेळी तिला डोहाळे लागले होते। ती मगराला म्हणाली की हे जांभूळ इतके गोड आहे, तर ते खाणाऱ्या माकडाची काळीज किती गोड असेल। तर तुम्ही वाटेल तो प्रयत्न करा आणि माकडाची काळीज मला आणून द्या। माकडाच्या काळजासाठी मगरीने फारच आग्रह धरला। दुसऱ्या दिवशी मगर डोहाच्या काठावर येऊन जांभळीच्या झाडाच्या बुंध्याजवळ माकडाची वाट पाहत बसला होता। इतक्यात माकड येऊन झाडावर चढू लागले। माकडाला पाठीवर घेऊन तो मगर आपल्या प्रेयसीकडे गुहेच्या दिशेने डोहातून चालू लागला। डोहाच्या मध्यावर गेल्यावर मगराने माकडाला सांगितले की माझ्या मगरीला डोहाळे लागले आहेत व तिने तुझे काळीज मागितले आहे, यासाठी मी तुला घेऊन जात आहे। माकड अगदी चतुर होते। मगराच्या हातून सुटका करून घेण्यासाठी त्याने एक थाप टाकली। त्याने मगराला खोटे सांगितले। ते माकड म्हणाले की आमची माकडांची जात आहे। आम्ही आमची काळीज आमच्या जवळ ठेवत नसतो, कारण आम्हाला नेहमी ह्या झाडाहून त्या झाडावर उड्या माराव्या लागतात। अशा वेळी ते काळीज दुखावेल अशी भीती आम्हाला वाटते, म्हणूनच आम्ही ते झाडाजवळच एखाद्या सुरक्षित स्थळी ठेवत असतो। म्हणूनच तर आम्हाला या झाडाहून त्या झाडावर बेधडकपणे उड्या मारता येतात। नदीच्या काठावरच तुम्ही असे जर सांगितले असते तर ते काळीज मी तुम्हाला दिले असते व इथपर्यंत मला घेऊन येण्याचा तुमचा त्रासही वाचला असता। हे सर्व माकडाचे म्हणणे मगराला पटले व त्याने परत त्या माकडाला नदीच्या काठावर आणून सोडले व झाडावरील काळीज आणण्यास सांगितले। काठावर मगराच्या पाठीवरून उतरल्याबरोबरच माकड मोठमोठ्याने हसू लागले की मूर्खा, तू माझ्याकडे जांभळे मागितली असतीस तर झाडावरून तोडून हवी तितकी तुला मी दिली असती। जगण्यासाठी तुझ्या काळजाची तुला जेवढी गरज आहे तेवढीच मलाही माझ्या काळजाची आवश्यकता आहे, असे म्हणून माकड तेथून दूर झाडावर पळून गेले व मगर हताश होऊन परत गेला। तर बाबासाहेब म्हणतात की या गोष्टीच्या आधारे मला आपणास असे सुचवायचे आहे की मी काळजाला हात घातलेला आहे। कोणत्याही परिस्थितीत तो माझा हात मी मागे घेणार नाही। माकडाच्या सांगण्याप्रमाणे मगर फसला, पण इतर लोकांवर विश्वास ठेवून मी फसणार नाही। तुम्ही मात्र संघटित राहा, एकजुटीने वागा, समाजाच्या कार्यात भाग घ्या। माझ्या परीने काय करता येईल त्याची मी तयारी केली आहे। तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा। भविष्यातील यश तुमच्या हाती आहे, असे म्हणून बाबासाहेबांनी आपली गोष्ट संपवली।